नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथा पाठ सुरू करणार आहोत. द नेम ऑफ अवर लेसन इज करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. वी नो दॅट in an atom there are protons as well as electrons. Protons have positive charge, electrons have negative charge, and in an atom the number of protons is equal to number of electrons, and so net charge on that atom is negligible. And we know that in an object there are a number of atoms, and so if atom is neutral then object is also neutral, and so object does not show any charge, because I say here that number of protons and number of electrons in an atom are same, their charges are different, and so the net charge is 0. बघा, अणू असतो. अणूमध्ये प्रोटॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. प्रोटॉन्सला पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन्सला निगेटिव्ह चार्ज असतो. कोणत्याही अणूमध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स पण असतात, आणि त्यामुळे दोघांना अपोजिट चार्ज असल्यामुळे, वेगवेगळा विद्युत प्रभार असल्यामुळे ते एकमेकाला प्रभाररहित करतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी अणू हा बाय इलेक्ट्रिसिटी इट इज अ न्यूट्रल, तो उदासीन असतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की कुठल्याही पदार्थ हा अणूंनी बनलेला आहे, आणि त्यामुळे तो पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी इट डज नॉट शो एनी चार्ज, तो पदार्थ कोणताही चार्ज त्या ठिकाणी दाखवत नसतो. ऑल्सो सम क्वांटिटीज and so a plenty of electric charge is filled in the object around us. त्या ऑब्जेक्टमध्ये भरपूर चार्ज त्या ठिकाणी असतो, परंतु तो चार्ज त्या ठिकाणी बिहेव करत नाही, त्या ठिकाणी तो दर्शवत नाही. सम क्वांटिटीज आर अराईव्ह इन फ्रंट ऑफ अस. काही सम क्वेश्चन्स आर अराईव्ह इन फ्रंट ऑफ अस. आम्हाला आमच्या समोर सभोवताली जर तुम्ही बघितलं तर काही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण होतात. बघा काय निर्माण होतात. व्हॉट विल हॅपन इफ अ ग्लास रॉड इज रब्ड ऑन अ सिल्क क्लॉथ. काय घडेल जेव्हा त्या ठिकाणी एक काचेचा दांडा आणि रेशमी वस्त्र एकमेकावर जर घासले तर त्या ठिकाणी काय घडेल. तुम्ही जर आपण जो डोक्यावर जो कंगवा असतो, डोक्याचा कंगवा, त्याला जर 2-4 वेळा आपण डोक्यावरून घासलं आणि नंतर कागदाचे तुकडे करून त्या कागदांवर जर आपण त्या ठिकाणी तो कंगवा नेला तर त्या ठिकाणी काय होतं हे पण तुम्ही घरी जाऊन बघा. तशाच प्रकारचा अनुभव त्या इलेक्ट्रिक ग्लास रॉड आणि त्या सिल्क क्लॉथवर आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल. म्हणजे डोक्यावर 5-7 वेळा कंगवा किंवा पट्टी, पट्टी तुम्ही आपल्या या कपड्यावर घासा, रेशमी वस्त्रावर घासा, आणि ती सुद्धा त्या कागदाच्या तुकड्यांवर जर नेली तर तुम्हाला काय लक्षात येईल, तर ते जे कागदाचे तुकडे दे स्टिक टू दॅट कोम और दे स्टिक टू दॅट स्केल. ते जे कागदाचे तुकडे आहेत ते कागदाचे तुकडे त्या ठिकाणी त्या कंगव्याला चिकटतात किंवा त्या पट्टीला चिकटतात. तर हे कशामुळे होतं असा सुद्धा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पडत असतो. हाऊ डू ऑब्जेक्ट्स गेट्स चार्ज. वस्तू प्रभारित कशा होतात असा सुद्धा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येत असेल. अजून काय येतो. व्हॉट आर स्टॅटिक अँड मुव्हिंग चार्जेस. व्हॉट आर स्टॅटिक म्हणजे स्थिर, मुव्हिंग म्हणजे चल, चार्जेस म्हणजे प्रभार किंवा त्याला आपण प्रभार म्हणू. स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पडत असतील, तुमच्यासमोर निर्माण होत असतील. तर कॅन धिस निगेटिव्ह चार्ज moving negatively charged particles are the electrons. We know that in any equipments there is a charge, and why the charge is created, because there is a moving of electrons, because electrons carrying the negative charge, and so
दिस निगेटिव्ह चार्ज कॅन मेड टू फ्लो. हा ऋण प्रभार प्रवाही करता येईल का? कॅन इलेक्ट्रिसिटी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर टू लोअर लेवल. वी नो दॅट वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. बघा तुम्ही पाण्याची टाकी कुठे असते? पाण्याची टाकी उंच त्या ठिकाणी बांधलेली असते. कारण काय? बिकॉज वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. तुम्ही पण घरी करू शकता प्रयोग. एखादी नळी जर आपण घेतली आणि त्या नळीचे एक टोक एका विद्यार्थ्याने धरायचं, दुसरं टोक दुसऱ्या विद्यार्थ्याने धरायचं, एकीकडून पाणी टाकायचं आणि दुसरीकडून सोडायचं जायचं समजा. तर जर आपण इकडचं टोक उंच केलं तर इकडून पाणी खाली पडेल, इकडचं टोक उंच केलं तर इकडून खाली पाणी पडेल. तर वी नो दॅट वॉटर इज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सो इन दॅट वे कॅन इलेक्ट्रिसिटी मेड टू फ्लो. जसं पाणी चढाव भागाकडून खालील पातळीकडे जसं वाहतं तसं इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आपल्याला करता येईल का? असे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण होतात. यू ऑल्सो नो दॅट व्हेन फोर्स इज अप्लाइड टू अ स्टेशनरी ऑब्जेक्ट दॅन दॅट ऑब्जेक्ट मूव्स. आपण शिकलोय मागच्या पाठामध्ये. जेव्हा फोर्स म्हणजे बल, जेव्हा बल आपण एखाद्या वस्तूला लावलं, जर ती वस्तू स्थिर असेल तर ती वस्तू त्या फोर्स लावल्यामुळे दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. ती वस्तू गतीमध्ये त्या ठिकाणी किंवा त्या वस्तूमध्ये गती निर्माण होईल. बघा ना, इफ देअर इज अ फुटबॉल, when we struck that football by our leg, at that time what happened? That football gets in motion. That football gets in motion. त्या ठिकाणी त्या फुटबॉलला गती प्राप्त होईल, त्या ठिकाणी तो फुटबॉल मोशन मध्ये येईल. बिकॉज वी अप्लाइड अ फोर्स टू दॅट फुटबॉल. आम्ही त्या फुटबॉलला त्या ठिकाणी काय लावलंय? बल त्या ठिकाणी लावलेला आहे. अँड सो बाय युझिंग दी फोर्स स्टेशनरी ऑब्जेक्ट कॅन मूव्ह. स्थिर जी वस्तू असते ती स्थिर वस्तू त्या ठिकाणी गतीमध्ये ती येते. वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इन अन इलेक्ट्रिक कंडक्टर आर मेड टू फ्लोट. अँड सो इन द सेम वे वी गेट अन इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स आर फ्लो इन द कंडक्टर. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे इफ वी move to flow the electrons through the conductor, then we get the electric or electricity. Then we get the electricity. म्हणजे जसं पाण्याचं उदाहरण आहे, जसं बलाचं उदाहरण आहे, तसं जर आपल्याला इलेक्ट्रॉन्सला जर गती देता आली तर त्या ठिकाणी आपल्याला धारा विद्युत. पण ही इलेक्ट्रॉन्सला गती आपण कशात देणार? इन गुड कंडक्टर, इलेक्ट्रिकल कंडक्टर. सुवाहकामध्ये जर आपण इलेक्ट्रॉन्सला जर गती दिली तर त्या ठिकाणी आपल्याला धारा विद्युत ही मिळू शकते. कशाप्रमाणे? व्हेन द फोर्स इज अप्लाइड टू द स्टेशनरी ऑब्जेक्ट, दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग. ऑल्सो वॉटर फॉल फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. देयर इज अ फ्लो ऑफ समथिंग. There is a flow of something. And so in the same way, when in a conductor, when electrons flows, at that time electricity is developed in that conductor. So we have seen here the current electricity. आणि म्हणून या पाठामध्ये आपण धारा विद्युत म्हणजे काय ते पण आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, a large current flows when lightning takes place from a cloud to the ground. बघा, क्लाउड म्हणजे ढग, ग्राउंड म्हणजे जमीन. Where a large current flows when lightning takes place from the cloud to the ground. Lightning म्हणजे वीज, takes place म्हणजे घडते. बघा, in rainy season there is a lightning. पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग एकमेकावर घासले जातात, they rubbed. When the clouds are rubbed on each other, at that time there is a friction takes place. घर्षण त्या ठिकाणी होतं. And so lightning takes place, and that lightning falls on the ground, falls on the earth. At that time what happened? There is a light. Also a large current flows. बघा, तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर विद्युत धारा त्या ठिकाणी वाहते. बघा, तुम्ही पावसाळ्यामध्ये ऐकलं असेल की
वीज पडून 4 माणसं दगावली किंवा वीज पडून गुरं दगावली किंवा वीज पडून असं असं नुकसान झालं किंवा झाड जळून जातं. वीज जर त्या झाडावर पडली असेल तर झाड त्या ठिकाणी जळून जात असतं. तर या ठिकाणी वीज पडली म्हणजे काय? देअर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. देअर इज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. वीज पडली म्हणजे काय? तर त्या ठिकाणी धारा विद्युतचं त्या ठिकाणी वहन झालं. तुम्ही बघा कुठे वाचलं असेल, ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह त्या ठिकाणी वाहतो. सेन्सेशन म्हणजे संवेदना इज फेल्ड बाय अस ड्यू टू मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग टू द ब्रेन. ब्रेन, आपला ब्रेन, मेंदू. आपल्या कुठलीही घटना घडायची असेल तर मेंदूला संवेदना त्या ठिकाणी आधी जाते आणि मग मेंदू निर्णय घेतो की काय करायचं आहे. वाघ दिसला, इफ यू सी द ला टायगर, तुम्ही जर वाघ तुम्हाला दिसला, काय मेंदू काय सांगेल? वाघाजवळ जा. का सांगेल? पळा इथून, पटकन सटका, निष्ठा इथून, असं सांगेल ना ब्रेन. ब्रेन काय करतो? मग अशी काही घटना असेल तर ती ब्रेनला कशामार्फत जाते? मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग. ॲट दॅट फेज देअर इज अ फ्लोईंग ऑफ करंट मायक्रोस्कोपिकली. म्हणजे काय? कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. कोणती पण संवेदना, अगदी आपल्या शरीराला कुठे सुई टोचली असेल तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी त्रास होतो किंवा एकदम दचकून उठतो आपण. तर का? बिकॉज देअर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट मायक्रोस्कोपिकली. Also, we know current flowing through wires, electric bulbs and equipments in our house. आपल्याला माहिती आहे की विजेचा प्रवाह वायर मधून वाहतो, बल्ब मधून वाहतो. डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आर रन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. आपल्या घरातली बरीच अशी उपकरणं आपण पाहतो की ती या विद्युत प्रवाहाच्या मुळे ती रन होतात, ती चालतात. मग भरपूर यादी त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. गृहपाठ म्हणून हा पण आपण प्रश्न घेऊ शकतो की राईट द इक्विपमेंट्स हू रन ऑन इलेक्ट्रिसिटी. आपल्या घरात, इन अवर हाऊस, राईट द इक्विपमेंट्स हू रन ऑन इलेक्ट्रिसिटी. विद्युत प्रभाराने कोणकोणती आपल्या घरातली उपकरणं चालतात अशी भली मोठी यादी तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून when the light is off at that time a question is arise, what we do here, because all the equipments in our house run on electricity. म्हणजे एखाद्या वेळेस जर लाईट गेली तर मोठा प्रश्न आपल्याला निर्माण होतो की आता काय करायचं. कारण आपल्या घरातली बरीच अशी सगळी 99% उपकरणं ही विद्युतच्या भरोशावर त्या ठिकाणी चालतात. अलीकडच्या काळामध्ये विजेचा लपंडाव जो आहे तो आजकाल कमी झालेला आहे. भरपूर वेळ आपल्याकडे वीज उपलब्ध होत असते. जर तुम्ही 5-7 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर दिवसभरातून 5-5, 6-6 तास लाईट त्या ठिकाणी गेलेली असायची. ऑल्सो इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ द रेडिओ, रेडिओमध्ये जे इलेक्ट्रिक सेल्स असतात ते, ऑल्सो द बॅटरीज इन कार, कारमध्ये असलेल्या बॅटरी, त्या ठिकाणी काय होतं? देअर इज अ फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स in that equipments, mean the cell in the radio, also the battery in the car. Here in that case a current is produced. त्या ठिकाणी विद्युत निर्माण होते. कशामुळे? बाय द फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. धन आणि ऋण कणांचं वहन झाल्यामुळे रेडिओमध्ये असलेले सेल आणि कारमध्ये असलेली बॅटरी यामध्ये विद्युत धारेचं वहन, विद्युत धारा त्या ठिकाणी वाहत असते. तर अशा पद्धतीने रेडिओच्या विद्युत घटांमधून आणि मोटारीच्या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशी दोन्ही कणांच्या वहनांमुळे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीने धारा विद्युत कुठे कुठे आपल्या लक्षात येते? when the lightning takes place in the sky, when that lightning falls on the ground, at that time there is a flow of current electricity. अनुभव तुम्ही घ्या. म्हणजे असं म्हणतात की जर पावसाळा असेल तर झाडाखाली उभे राहू नका, कारण विजा जेव्हा चमकत असतील त्यावेळेला झाडावर वीज पडते आणि आपण जर झाडाखाली उभे राहिलो तर त्या ठिकाणी ती वीज आपल्याला सुद्धा, आपल्या अंगावर सुद्धा पडू शकते. तर अशा पद्धतीने
when the lightning takes place in the rainy season on the ground, at that time a large amount of electricity is flow. Also, sensation, samvedana, in each time is felt by us due to microscopically small current flows to the brain. आपल्या ब्रेन पर्यंत छोट्या प्रमाणातला करंट, विद्युतधारा त्या ठिकाणी आपल्या ब्रेन पर्यंत त्या ठिकाणी जाते. संवेदना त्या ठिकाणी आपल्याला जाणवते आणि तिथून मग ब्रेन निर्णय घेतो की व्हॉट डू आफ्टर दॅट पोझिशन. ऑल्सो सो इन दिस वे देअर इज अ करंट इलेक्ट्रिसिटी. धारा विद्युतचं कुठे कुठे काय काय आपल्याला अनुभव येतो ते आपण या ठिकाणी आता बघितलंय. नंतर बघू आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, विद्युत स्थितिक विभव. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, विद्युत स्थितिक विभव. वॉटर और लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. आपल्याला माहिती आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी जे असतं ना, पाणी ते हायर लेवल टू दॅट इट फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी जे असतं ते पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे, उतार भागाकडे वाहत असतं. बघा तुम्ही नदी बघा, नदी. रिव्हर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. अँड सो वेन वी स्विम इन अवर रिव्हर, जेव्हा आम्ही नदीमध्ये पोहतो, ॲट दॅट टाइम वेन वी स्विम इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर, ॲट दॅट टाइम देअर इज अ नो यूज ऑफ एनर्जी. बट वेन वी स्विम, जेव्हा आपण पोहतो अगेन्स्ट द फ्लो ऑफ, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ water of river, at that time there is a most energy is required for swimming. जेव्हा आपण नदीच्या पाण्याबरोबर जर वाहत पुढे पोहत गेलो तर आपल्याला एनर्जी काही लागत नाही. पण जर नदीच्या विरुद्ध दिशेने, जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आपल्याला पोहायचं असेल तर मोस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर दिस थिंग, बिकॉज वॉटर लेवल फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ॲट द सेम टाइम हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. Heat always flows from body at higher temperature to a body at lower temperature. बघा ना, तुम्ही अनुभव घ्या. एखादं म्हणजे आपण मुली समजा तर घरी स्वयंपाक करत असताना कढईमध्ये जर चमचा ठेवला असेल तर थोड्या वेळानंतर त्या चमच्याला सुद्धा आपल्याला गरमपणा लागतो. कारण काय, चमचा आधी थंड होता, पण जेव्हा तो त्या कढईमध्ये आपण ठेवला थोडा वेळ तर तो सुद्धा त्या ठिकाणी गरम झाला. याचं कारण हीट फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू lower level. It flows from hot body to cold body or hot temperature to a body at lower temperature. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे त्या ठिकाणी वाहते. तो एक मेनाचा प्रयोग होता बघा पूर्वी, असेल तुम्हाला आता सिलेबसला का नसेल माहीत नाही मला, पण एक सडई असायची. देअर इज अ आयर्न रॉड अँड त्या रॉडला एक 4-5 ठिकाणी मेण लावलेलं असायचं. एक असं रॉड असेल समजा, असा रॉड असेल आणि त्याला एक 4-5 ठिकाणी मेणाचे गोळे लावलेले असायचे आणि त्या रॉडला एका बाजूने हीट प्रोड्यूस केली जात होती. तर हळूहळू काय व्हायचं की हळूहळू त्याचे मेण जे आहे ते मेण पहिले सुरुवातीला 1 नंबरचं मेण खाली पडेल, नंतर 2 नंबरचं मेण खाली पडेल, नंतर 3 नंबरचं मेण खाली पडेल आणि नंतर 4 नंबरचं मेण खाली पडेल. तर अशा पद्धतीने हळूहळू हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी और हॉट टेम्परेचर टू कोल्ड टेम्परेचर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. सिमिलरली देअर इज अ टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. आणि जसं पाण्याचं उदाहरण आहे, जसं फोर्सचं उदाहरण आहे, तशाच पद्धतीने इलेक्ट्रिसिटी सुद्धा त्याची प्रवृत्ती असते. द टेंडन्सी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज, किंवा त्या पॉझिटिव्ह चार्जची टेंडन्सी असते. काय टेंडन्सी असते पॉझिटिव्ह चार्जची? टू फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉइंट टू अ लोअर इलेक्ट्रिक लेवल. त्याचप्रमाणे धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. अँड सो म्हणून this electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. Is called the electrostatic potential. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीत विद्युत स्थितिक विभव असं म्हणतात. दिस इलेक्ट्रिक लेवल, ही इलेक्ट्रिक लेवल म्हणजे काय? लेवल म्हणजे पातळी, इलेक्ट्रिक म्हणजे
विद्युत पातळी. डिसाइडिंग ठरवणारी, द डायरेक्शन ऑफ फ्लो वहनाची दिशा ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस प्रभाराची, इलेक्ट्रिक प्रभाराची इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी एक 2-3 मुद्द्यांचा आपण आज आढावा घेतलेला आहे. पहिला मुद्दा म्हणजे की अणू कसा असतो, त्याच्यामध्ये काय काय असतं, आणि त्याच पद्धतीने व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी अँड द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. रिमेनिंग terms in this lesson we will learn afterwards.